वेलकम टू नीता झोन। आज आपल्याला उन्हाळ्याचे सांडगे, भाजीचे सांडगे उन्हाळ्यात आपण नक्की करतो ते पाहायचे। ही मटकीची डाळ आहे एक वाटी मुगाची डाळ आहे, एक वाटी ही मसुराची डाळ आहे, एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे, त्याच्यानंतर अर्धी वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे, पाव वाटी तूर डाळ, धणे, जिरे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, लसूण आहे, तिखट, हळद आणि मीठ, हिंग आणि आलं असं हे साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आता आपण जनरली ठेवणीतले ज्या डाळी असतात त्याला पावडर लावून ठेवतो, म्हणून आपण काय केलं, एक ओलसर कापड केलेलं आहे आणि सर्व डाळी मी अशा पुसून घेणार आहेत की जेणेकरून त्याच्यावर असलेली धूळ असेल किंवा पावडर लावलेली असेल तर ती सर्व निघून जाईल। आपण असं प्रत्येक डाळी वेगवेगळ्या अशा पुसून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये अशा मी ठेवलेल्या आहेत। ही मूग डाळ ही अशीच मी पुसून घेणार आहे आणि तीही प्लेटमध्ये काढून घ्यायचे, सुकवायला ठेवायचे फॅनखाली। अशा पद्धतीनं सर्व डाळी एकानंतर एक ओल्या कापडानं पुसून त्याला मी एका प्लेटमध्ये वाळवण्यासाठी ठेवलेलं आहे। आता एका कढईमध्ये हरभऱ्याची डाळ, दुसरा लगेच कारण दोन्हीकडे मी कढया ठेवणार आहे, एकाच वेळेला पटपट भाजून निघतात म्हणून हरभऱ्याची डाळ अगदी खूप भाजायची नाही आहे, फक्त आपण आता ओल्या फडक्यानं पुसलेलं आहे ना, तर मिक्सरवर पटकन निघणार नाही म्हणून हे आपण त्याला गरम करून घेतोय। ही मूग डाळ टाकली आहे, ही तुरीची डाळ टाकली आहे मी, दुसऱ्या गॅसवर पण दुसरी कढई ठेवलेली आहे पहा। मिडियम आचेवरती ह्या डाळी मी भाजून घेते आहे। त्याच्यामध्ये मसूर डाळ पण टाकते आहे। आता हे प्रमाण आपापल्या आवडीनुसार, हे जरा मल्टीव्हिटॅमिन म्हणून मी घेतलेले आहेत अशा सर्व डाळी। ही मटकीची डाळ आहे, जनरली मटकीच्या डाळीचेच सांडगे करतात। काही जण मटकीची डाळ, मूग डाळ आणि हरभरा डाळ असं कॉम्बिनेशन घेतात। काही जण मुगाच्या म्हणजे मटकीच्या डाळीऐवजी अख्खी मटकीसुद्धा घेतात टरफला सकट। ही असेही सांडगे खूप छान लागतात, किती छान कलरफुल डाळी दिसत आहेत पहा। आता दोन्हीकडच्या कढईवरती जवळजवळ सर्व डाळी माझ्या भाजून झालेल्या आहेत। आता ह्या कढईतलं मी त्या मोठ्या कढईमध्ये शिफ्ट करते आहे की जेणेकरून धणे आणि जिरे मला त्या कढईत भाजून घेता येईल। आता इकडे धणे फक्त गरम करून घेणार आहे मी आणि हे एकत्रितपणे 1-2 मिनटं गॅस चालूच आहे। थोडी कडकडीत होते ना, मग मिक्सरवर पटकन निघते। जिरे पण मी ह्याच्यातच घातलेले आहेत भाजायला। छानशा डाळी गरम करून घेऊयात। डाळी गरम झालेल्या आहेत, आता आपण गॅस बंद करून टाकूया। थोडंसं परतत राहायचं म्हणजे कढई गरम असल्यामुळे आपोआप डाळी गरम होतात। आता हा जो लसूण घेतलेला आहे तो मिक्सरवर काढूयात। आल्याच्या साली काढलेल्या आहेत, याही बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरवर काढायचं आहे। आलं बिलकुल बारीक झालेलं आहे। आता हे धणे आणि जिरे हेही मिक्सरवर काढून घेऊयात। ही धणे जिऱ्याची पावडर एका प्लेटमध्ये तेही काढून घेतलेली आहे मी। आता हे जे डाळी आहेत त्या थंड करून घ्यायचेत आपल्याला आणि मग मिक्सरवर काढायला घ्यायचं आहे। थोडं रवाळ ठेवायचं आहे, मिक्सरवरती काढायला जरा त्रास होतो, त्यापेक्षा जरा रवाळ दळून आणलं तरी चालेल। माझ्याकडं वेळ होता म्हणून मी मिक्सरवर काढते आहे आणि आपण पुरण यंत्राची जी चाळणी असते ना आपली, त्यानं चाळून घ्यायचं आहे, कारण पिठाची चाळणीनं फक्त पीठ पडेल। हे थोडं रवाळ हवं आहे मला, रवाळ पीठ लागणार असल्यामुळं थोडी मोठीच चाळणी घेतली आहे। ह्याच्यात तिखट घातलं आहे, चवीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। हळद घातलेली आहे, त्यानंतर ही धण्या जिऱ्याची जी पावडर आपण केली आहे ती घातली आहे।
मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे. थोडं मिठाचा हात जास्तच ठेवायचा कारण उन्हामुळं थोडं मीठ उडतं. हिंग घातलेलं आहे. हे आपलं जे लसूण बारीक करून घेतलं ना आपण तेही घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच कसुरी मेथी जर असेल ना ती सुद्धा थोडी बारीक करून घालायची, खूप छान स्वाद येतो. हे जे आलं आपण घेतलेलं आहे तेही घालूयात. आत्ता माझ्याकडे कसुरी मेथी नाही आहे त्यामुळं मी आता कोथिंबीरीवरतीच चालवते आहे. हे साधारण आलं, लसूण, कोथिंबीर, हळद जो मसाला घातला आहे तो सर्व पिठाला असा छान चोळून लावून घ्यायचा आहे. पूर्ण मिक्स झाल्यानंतर पाणी हळूहळू अंदाज घेत, पाणी जवळजवळ 2 ते 2.5 भांडं पाणी ह्याच्यामध्ये लागेल, हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. छान असं मळून झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे जवळजवळ 1 ते 1.5 तास आणि त्याच्यानंतर आपल्याला सांडगे पाडवायचे. ओके, आपण आता हे पीठ झाकून ठेवूयात. जवळजवळ आता 1.5-2 तास झालेले आहेत. पीठ छान मुरलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे आणखीन थोडंसं असं हातात घेऊन आपल्याला मळल्यासारखं करायचं आहे आणि त्याचे सांडगे पाडायचे. असा प्लॅस्टिकचा कागद किंवा हे आता माझं चपाती करायचा हे आहे शीट, त्याच्यावरती मी घालते आहे. असे माझ्याकडे 2-3 आहेत. ताटात वगैरे पण आपण घालू शकतो, पण काही वेळेला सांडगे चिकटतात त्यामुळं हे पटकन असे निघून येतात. असे आपल्याला हे सांडगे, जवळजवळ 1 किलो पीठ आहे, किलोपेक्षा जास्तच आहे, ते आपल्याला असे सांडगे छोटे छोटे पाडवून घ्यायचे. असे आपण सगळे सांडगे पाडवून घेऊयात. आता उन्हामध्ये डायरेक्ट टाकलं की आपल्याला ऊन लागतं, त्यापेक्षा मी काय करते, वाऱ्याखाली एखाद दिवस वाळवते आणि मग उन्हात टाकते. ओके, हे आपण सांडगे आता घालून घेऊया. वाऱ्यात वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खळ्ळ उन्हामध्ये मी हे वाळत घातलेले होते. जवळजवळ 2 ते 3 दिवस मी सांडगे उन्हामध्ये वाळवल्यानंतर आता हे मी बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि वर्षभर जेव्हा केव्हा भाजी आपल्याला खावीशी वाटते किंवा घरामध्ये दुसरी भाजी नसेल तर ही भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.